दीदी तुला एक विचारू? हो विचार ना. तुला माहिती आहे येत्या 20 नोव्हेंबर रोजी काय होणार आहे? हो विधानसभेची निवडणूक. तुझे आता 18 वर्ष पूर्ण झाले, आता तू निवडणूक करणार आहे ना? हो नक्की, आणि या वर्षीप्रमाणे प्रत्येक पंचवर्षी करेन. तुला कसा उमेदवार निवडून पाहिजे रे? जो आपल्या देशाची व राज्याची प्रगती करेल असा. ठीक आहे, नक्कीच पार पाडूया. माझा मत माझा अधिकार. नमस्कार, माझे नाव जान्हवी युवराज चव्हाण. मी तुर्भे मनपा माध्यमिक शाळा ट्रॉम्बे येथे इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानानिमित्त माझे मत व्यक्त करू इच्छिते. IAS अधिकारी सन्माननीय श्री हिरालाल पटेल यांच्या संकल्पनेतून मी हा व्हिडिओ बनवत आहे. मी फक्त एकट्याने मत नाही केले तर काय फरक पडतो? मतदान दिनानिमित्त सुट्टी आहेत, आनंद उपभोगूया, कुठेतरी सहल काढूया. हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात, पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणेच एका मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपले मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम होते. यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो, ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यावी. आपल्या भारत देशाची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, कारण भारत देशात 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदान करण्याचा हक्क आहे. त्यामुळे ही आपल्या भारत देशाची लोकशाही ही सर्वात मोठी लोकशाही मानली जाऊ शकते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जनतेचे आशा आकांक्षा पूर्तता करण्यासाठी अनेक स्तरावर राबविण्यात आले आहे. त्यामुळे जनतेचे राज्य ही संकल्पना जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून राज्य चालविण्यात येत आहे. राज्याला व देशाला प्रगतीच्या वाटेवर नेता यावे म्हणून जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे चला आपण आपल्या आवडीचे व निवडीचे उमेदवार निवडून आपल्या देशाला प्रगतीच्या वाटेवर नेऊया, राज्यालाही प्रगतीच्या वाटेवर नेऊया. तुम्ही करणार का मत? मी माझ्या आई वडिलांना, भाऊ बहिणींना, नातेवाईकांना सर्वांना सांगितले आहे. तुम्ही पण करा नक्कीच.